बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। मिरजमध्ये अजित पवारांच्या सभेवेळी जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। आझम काझींच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। घोषणाबाजी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आझम काझी हे हद्दपार उमेदवार आहेत। हद्दपार उमेदवार आझम काझींसह 4 जण हद्दपार असल्याची माहिती असून गुन्हेगार घोषणाबाजी वेळी उपस्थित होते। आझम काझमी यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। घोषणाबाजी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। मला वाटलं आझमभाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा, ठीक आहे। अरे आझम काझमी यांच्या खरं तर समर्थकांकडून यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली। अजित पवार यांच्या सभेवेळी जोरदार घोषणाबाजी आझम काझी यांच्या समर्थकांनी दिली। हे काम करत असताना पण तरुण अखिल चित्रे यांच्याकडून भाजपच्या प्रचार सभेतील एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। प्रचार कार्यक्रमातील नाचगाण्याचा व्हिडिओ ट्विट करत भाजप नेते असल्या लोकांना पाठीशी घालतात का असा सवाल अखिल चित्रे यांनी यावेळी उपस्थित केलाय। कोल्हापुरात 100 कोट्यधीश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 200 कोटींहून अधिक मालमत्तेचे 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती आहे। उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील देखील जाहीर करण्यात आलाय। 85 उमेदवारांची मालमत्ता 1 ते 10 कोटींमध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।